बर का, बाळासाहेबांनी उत्तर देण्यापेक्षा मी त्याचं उत्तर देतो. अजूनही युतीमध्ये ह्या तिन्ही आमचे जे नेते आहेत, देवेंद्र फडणवीस साहेब आहेत, अजितदादा आहेत, एकनाथ शिंदे साहेब आहेत, या तिन्ही पक्षांच्या प्रमुखांचं अजून निर्णय झालेला नाही. कारण अजून निवडणुका जाहीर झालेल्या नाही आहे. अजून संबंधित विषय हा सुप्रीम कोर्टामध्ये प्रलंबित आहे. त्याचा आता मला वाटतं 25 फेब्रुवारीला त्याची तारीख आहे. त्यामुळं त्यानंतर वरिष्ठ पातळीवर जो काय निर्णय होईल त्याची अंमलबजावणी आम्ही खाली निश्चितपणाने ताकदीने करू. जे काय असेल फळी निर्माण केली का निवडणुकीसाठी 100% आता काय चालू आहे. मग आता फलटण सारख्याच परिस्थिती साताऱ्यात होऊ नये, भाजपच्याकडून संधी आपल्याला घ्यावं लागेल. आमचे उमेदवार जे काय धोरण ठरेल, समजा युती करून इलेक्शन लढायचं झालं, मग त्या पद्धतीने जागा वाटप होऊन जर का तसं काही तडजोडीतनं झालं निवडणूक, तर तशी लढायची तयारी आमची आहे. आणि समजा वेगवेगळं निवडणूक लढायचा निर्णय पक्ष पातळीवर झाला वरच्या पातळीवर, तर तशी निवडणूक लढायची आमची तयारी आहे. पण जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये चांगल्या पद्धतीने यश हे राष्ट्रवादीला येईल, हे मी तुम्हाला या निमित्ताने. समजा युतीतून निवडणूक लढवायची झाली तर तुम्हाला जिल्ह्यामध्ये सर्व जे तुमच्या जागा वाटपामध्ये ज्या जागा तुम्हाला येतील तिथे तुमचे उमेदवार आहेत का तिथे पण आहेत का? निश्चितपणाने तुम्ही पाहाल की आमचे उमेदवार सगळीकडे तुम्हाला दिसतील. जिथं जिथं आम्हाला म्हणजे आता हे सगळं शेवटी वर काय निर्णय होतोय, युतीवर होतोय का वेगवेगळा होतोय त्याच्यावर हे अवलंबून राहील. पण ऐका, जे काय निर्णय होईल त्यावेळी तुम्हाला तिथं आमच्या पक्षाचे उमेदवार सगळीकडे तुम्हाला दिसतील. शरद पवारांच्या राष्ट्रवादीची काय मदत घेणार का तुम्ही जिल्हा परिषद पंचायत? काका फलटणमध्ये आरोप केला जातो. अरे युतीच्या माध्यमातून आम्ही आज युती म्हणून काम करतोय, त्यामुळं बाकीचा काय विषय नाहीये ना. काय काका फलटणमध्ये एक नेहमी आरोप केला जातोय, आमदार राष्ट्रवादीचा निवडून आलाय पण भाजप वाढते, त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? मला कळलं नाही तुमचा प्रश्न. आमदार फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघातनं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा निवडून आलाय, पण फलटण तालुक्यात भारतीय जनता पार्टी वाढतीये, राष्ट्रवादी तेवढ्या प्रमाणात वाढत नाही. आता आम्ही तिथं जिल्हा तालुका अध्यक्ष आम्ही तिथं नियुक्त केलाय. त्यांच्या खांद्यावर जबाबदारी दिली आणि त्यांची शिफारस आमदार साहेबांनीच केली ना. शिवरूप राजांना अध्यक्ष करावं ही आमदार साहेबांची शिफारस आहे. त्यातूनच दादांनी तो निर्णय घेतला असेल ना, बरोबर का? मला माहित नाही. सातारा जिल्ह्यात भाजपचं टार्गेट आहे 2 कोटीचं, त्याचं जाऊ दे महाराष्ट्राचं, पण सातारा जिल्ह्यात तुमचं काही टार्गेट आहे का? सभासद नोंदी तुम्ही 50 लाख करणार, 2 कोटी करणार, असं काय आहे का नोंदीचं? नाही, अजून आम्ही काही टार्गेट ठरवलेलं नाही. पण आमचं सभासद नोंदणी ही निश्चितपणाने ज्यादा असेल.